जरांगेंच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। मनोज जरांगेंच्या आझाद मैदानावरील उपोषणाचा आजचा चौथा दिवस। आजपासून पाणी न पिण्याचा जरांगेंचा इशारा। आझाद मैदानात भगव उपरणं फडकवत आंदोलकांचा जरांगे पाटलांना पाठिंबा। ओबीसीतनं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी। मुंबईमध्ये मंत्रालयासमोर सुरक्षा वाढवली। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला बळ मिळावं यासह त्यांची प्रकृती स्थिर राहावी यासाठी रांजणगाव महागणपतीला महाआरती। शिरूर तालुक्यातल्या सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा आंदोलनाला पाठिंबा। सुप्रिया सुळेंना काल आंदोलकांनी घेराव घातल्यानंतर आज पोलीस सुरक्षेत वाढ। तर आझाद मैदानावर जरांगेंच्या स्टेज जवळील पोलीस बंदोबस्तात वाढ झाल्याची माहिती। मुंबईत मरीन ड्राईव्ह परिसरात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी। गेल्या 4 दिवसांपासून मुंबईसह नवी मुंबईत मराठा आंदोलक ठाण मांडून। नांदेडहून आलेल्या असंख्य मराठा बांधवांकडून चर्चगेट रेल्वे स्थानकावर आश्रय। जरांगे पाटलांच्या सूचनेनंतर मुंबई सोडणार आंदोलकांचा निर्धार। डॉकयार्ड परिसरात मराठा कार्यकर्त्यांची अंघोळ। नाश्ता केल्यानंतर आंदोलक आझाद मैदानाकडे जाणार। आझाद मैदानाची जागा कमी आहे, इतर व्यवस्था करणं गरजेचं। आंदोलकांना वानखेडे स्टेडियम सारखं मैदान द्यायला हवं। बाळा नंदगावकरांची सरकारकडे मागणी। ज्या गोष्टी त्या करण्यासाठीची व्यवस्था ही फार गरजेची आहे आणि आवश्यक आहे आणि म्हणून त्याची त्यांना त्रास होऊ नये यासाठी एखादं वानखेडे स्टेडियम सारखं जर मैदान दिलं तर जेणेकरून ते एका ठिकाणी बसतील, त्यांचं आंदोलन जे काय ते चालू राहील।